भारतातल्या पहिल्या मोठ्या बैलगाडी स्पर्धेला एवढी गर्दी असेल असं वाटलं नव्हतं. संपूर्ण महाराष्ट्रातून आणि कर्नाटकातून ही स्पर्धा बघायला लोक आले होते. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं डेली व्लॉगिंगच्या 95व्या दिवसात. आणि आज माझं काम आहे ते म्हणजे हरभऱ्यावर अळीचं औषध मारायचं आहे, कारण जरा कालपासून अळ्या दिसायला लागलेत, त्यामुळे औषध मारून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर दुपारी जायचं आहे बैलगाडा शर्यत बघायला. सकाळी दव पडतं, त्यामुळे दवात औषध मारता येत नाही. त्यामुळे 10 वाजता मी निघालो पंप घेऊन शेताकडे. आणि ह्या पूर्ण शेतात मला आज औषध मारायचं होतं. उसाला पाणी सोडलं होतं, मग तिथलंच पाणी घेऊन मी पंप भरत होतो आणि डायरेक्ट औषध तयार करून मी ते औषध लगेच मारतही होतो. जवळ 3 तास झाला औषध मारतोय. मध्ये लाईट गेलेली, त्यामुळे जरा थांबलो होतो. आता सगळं औषध मारून झालंय, आता घरी चाललोय. काम करून खूप कंटाळा आलेला आणि झोप कधी लागली तेच समजलं नाही. 4 वाजता जाग आल्यावर पहिल्यांदा युट्यूब उघडून बघितलं की शर्यत चालू आहे की संपले. शर्यत तर चालू होती. मग 5 वाजता मी आणि प्रवीण दादा निघालो शर्यत बघायला. मैदानाच्या 4-5 किलोमीटर आधीच ह्या गाड्या दिसायला लागल्या. यावरूनच आम्ही गर्दीचा अंदाज लावला. धूळ खूप होती, त्यामुळे गेल्या गेल्या आत आधी असं नाकाला बांधून घेतलं आणि मग शर्यत बघायलाच चालू केलं. चला तर मग. तर मित्रांनो, शर्यतीला गर्दी खूप होती आणि शर्यत संपायला जवळजवळ 11 वाजले असते. त्यामुळे आम्ही लवकरच घरी आलो. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा, जाताना फॉलो तेवढं करा. भेटूया उद्याच एका अशा सुंदर व्हिडिओत. धन्यवाद.